श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी 1,00,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे. अण्णाभाऊ साठे संशोधन संस्था मातंग समाजासाठी, संत गाडगेबाबा आर्थिक मागास मंडळ, 12 बलुतेदारांसाठी. मिशन लक्षवेध हे कशा संदर्भात आहे तर ते क्रीडा प्रशिक्षणासंदर्भात आहेत. दक्ष प्रकल्प कौशल्यवृद्धिविषयक योजनांसाठी आहे. जागतिक दर्जाचा स्कायवॉक लोणावळा पुणे येथे. लोकपाल अध्यक्ष एम खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. PB शब्दचे अनावरण. प्रसार भारती शेअर्ड ऑडिओ-व्हिज्युअल फॉर ब्रॉडकास्ट अँड डिसेमिनेशन ही प्रसार भारतीची बातमी सामायिकरण सेवा आहे. ही सेवा पहिल्या 50 वर्षांसाठी मोफत दिली जाणार असून ती 50 श्रेणीमध्ये प्रमुख भारतीय भाषांमध्ये बातम्या पुरवेल. सी स्पेस. ऑनलाईन चुकीची माहिती आणि डीप फेकचा सामना करण्यासाठी गुगल आणि शक्ती यांच्यात करार झालेला आहे. ऑप्शनमध्ये मायक्रोसॉफ्ट, मेटा असे देतील तर याचं उत्तर गुगल आहे. पोस्टल मतदानाचं किमान वय जे आहे ते 80 वरून 85 वाढवण्यात आलेलं आहे. भारतीय निवडणूक आयोग आणि गुगल यांच्यात भागीदारी झालेली आहे. कशाबद्दल तर मतदान प्रक्रियेबद्दल अधिकृत माहिती देण्यासाठी. कोसोवो देशाला शेंजन झोनमध्ये विजामुक्त प्रवास. तर हे काय आहे? 1985 मध्ये युरोपियन आर्थिक समुदायाचा 5 सदस्य देशांनी स्वाक्षरी केलेला हा करार आहे. शेंजन करार. सीमामुक्त क्षेत्र तयार करणे. बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड यांच्या अंतर्गत. FATF ग्रे लिस्टमधनं UAE बाहेर पडलेला आहे. WTOची 13वी शिखर परिषद कुठे झाली? UAE अबुधाबी येथे. WEID निधी हा वुमन एक्सपर्ट्स इन द डिजिटल इकॉनॉमी WTOची 13वी परिषदेमध्ये देण्यात आला. यामध्ये महिला उद्योजक आणि डिजिटल मार्केटिंग यांच्या विकासासाठी हा निधी देण्यात आलेला आहे. गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा पहिला देश फ्रान्स. नाटोचा 32वा सदस्य स्वीडन. स्थापना 1949. हेडक्वार्टर ब्रुसेल्स, बेल्जियम. UAEचा गोल्डन व्हिसा आनंद कुमार यांना. कोणत्या देशाला कॉलेरा उद्रेकादरम्यान भारताने मदत केली तर उत्तर आहे झांबिया. ORSचे आपण स्टॅटस पाठवले होते आणि बॅक्टेरियल डिसीज आहे हा. जगातील पहिले एअर टॅक्सी सेवा करार दुबई येथे. AI संचलित रोड सेफ्टी इनिशिएटिव्ह UAEमध्ये आयोजितसाठी भारताला पुरस्कार मिळालेला आहे. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 9व्या गव्हर्नमेंट टेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ड्रीम ऑफ द डेझर्ट सौदी अरेबियातील ही पहिली लक्झरी रेल्वे आहे. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा देश ग्रीस. US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमच्या संचालक मंडळावरती सलील पारिख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कामाच्या ठिकाणी हिंसाचाराला समाप्त करण्यासाठी ILO कराराला मान्यता देणारा देश फिलिपिन्स पहिला देश. जागतिक करारावर पर्यावरण सुविधा ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी कार्यालयात नियुक्ती भारताकडून ज्यांची झालेली आहे तर त्या आहेत गीता बत्रा. अल्जेरियामध्ये जगातील 3ऱ्या सर्वोच्च मोठ्या मशिदीचे उद्घाटन झालेले आहे. दिजामा दजाक. पाकिस्तान पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत मरियम नवाज. तंबाखू विरुद्ध कायदा रद्द करणारा देश न्यूझीलंड. डेंग्यू या रोगासाठी आरोग्य आणीबाणी जाहीर करणारा देश पेरू. हायब्रिड अक्षय ऊर्जा प्रणालीसाठी भारताचा कोणत्या देशासोबत करार झाला तर त्याचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. अक्षय ऊर्जा म्हटलं की श्रीलंका लक्षात ठेवायचं. फ्री मुव्हमेंट रेजिम करार निलंबित करण्याचा निर्णयाविरुद्ध कोणत्या विधानसभेने ठराव पारित केला तर ते आहे नागालँड. जगातील पहिले यांत्रिकीकृत उष्णकटिबंधीय समुद्री शैवाल फोरम इंडोनेशिया येथे. C6 एनर्जी ही कंपनी आहे. दांडपट्टा याला आपण राज्यशास्त्र म्हणून घोषित केलेले आहे. अल्पसंख्याक आयुक्तालय जे आहे राज्याचे त्याची स्थापना छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेली आहे. देशातील सर्वात लांब केबल ब्रिजचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे सुदर्शन सेतू म्हणून. गुजरात येथे आहे ओखा बेट. द्वारका सिग्नेचर ब्रिज म्हणून ओळखला जाणारा हा एक पूल असून कच्छ खाडीतून द्वारका जिल्ह्यातील ओखा शहराला थेट द्वारका बेटाशी जोडतो. NH-51चा हा एक भाग आहे सुदर्शन सेतू. 26 प्रजातीच्या 65,724 रोपट्यांपासून भारतमाता शब्दाची निर्मिती केली. कुठे? चंद्रपूर येथे. आणि ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. देशातील सर्वात लांब केबल ब्रिज सुदर्शन सेतू.
पहिल्या स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल फेरी जहाजाला हिरवा झेंडा हरित नौका उपक्रमाअंतर्गत. पहिली पाण्याखालून धावणारी जी रेल आहे ती वेस्ट बेंगॉल. त्यानंतर फ्रंट SEEI स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स 2023 राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक. तर जो महाराष्ट्र आहे तो फ्रंट रनरमध्ये येतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब आणि तेलंगणा हे फ्रंट रनरमध्ये आहेत. SEEI स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स. शानन जलविद्युत प्रकल्प कोणत्या 2 राज्यांदरम्यान आहेत? तर पंजाब आणि हिमाचल प्रदेश. त्यानंतर संगम डिजिटल ट्विन उपक्रम हा MSMEला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. सुफलाम स्टार्टअप फोरम फॉर ॲस्पायरिंग लीडर्स अँड मेंटॉर्स. पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट कुठे झाली? तर गुवाहाटी येथे. MET आणि NIELT यांच्या दरम्यान. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड IT. राजस्थानमध्ये लोहखनिजाचा साठा करौली येथे सापडलेला आहे. 2024मधील भारतातील सर्वात स्वागतार्ह राज्य म्हणून हिमाचल प्रदेशला हे केलेलं आहे. बंदराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, त्यासाठी जे काय आहे ते सागर आकलन अंतर्गत दिलेली आहे. कडुनिंब शिखर परिषदेचं आयोजन ICARने केलं होतं. कुठे केलं होतं? दिल्ली येथे. भारतातील पहिले पिझ्झा ATMचे अनावरण चंदीगड येथे. भारतातील पहिले गतिशक्ती संशोधन अध्ययन IIM शिलाँग येथे. जहाज बांधणी व जलमार्ग मंत्रालय. सिक्कीममधील पहिले रेल स्थानक रांगपो येथे. विविध क्षेत्रांमध्ये एकसमान KYC सुस्थापित करण्यासाठी तज्ज्ञ समिती TV सोमनाथ यांच्या अंतर्गत. चक्षु आणि DIP येथे आपण बँक अकाउंट, सिम कार्ड, पेटीएम वॉलेट, गॅस लाईट कनेक्शन, KYC अपडेट या संदर्भात तक्रार करू शकतो. स्वदेशी बनावटीचे हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर हजिरा येथे. भारतातील स्टेनलेस स्टील क्षेत्रातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हिसार येथे. छतावर आणि तरंगत्या सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा समावेश असलेले हे जगातील पहिले हायड्रोजन प्लांट आहे. भारतातील पहिल्या स्वदेशी पिअरोटाईप फास्ट ब्रीड अणुभट्टीचे अनावरण तमिळनाडू. कल्पकम. आशियातील सर्वात मोठी कोळसा खाण गेवरा खाण. भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो बेंगलोर येथे. देशातील पहिले फ्युचर लॅब सिडॅक तिरुअनंतपुरम. सेमीकंडक्टर चिप. EMPS काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम. महाराष्ट्र गव्हर्नमेंट जम्मू काश्मीरमध्ये पहिली पर्यटक सुविधा उभारणार आहे. गुप्तेश्वर जंगल हे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. ओडिसा कोरापूर येथील. आणि महाराष्ट्रातील जैवविविधता वारसा स्थळ म्हटले तर अल्लापल्ली स्वॅम्प्स, गणेशखिंड,